मित्रहो नमस्कार. बुक विजन या यूट्यूब चॅनलवर मी प्रतीक आपलं मनापासून स्वागत करतो. दोस्तांनो, आपण करतोय यश तुमच्या हातात या पुस्तकाचं क्रमशः वाचन. आज आहे भाग 3. आपला दृष्टिकोन निश्चित करणारे घटक. आपण विशिष्ट दृष्टिकोन घेऊनच जन्माला येतो की वयाबरोबर आपला दृष्टिकोन विकसित होत जातो? आपला दृष्टिकोन निश्चित करणारे घटक कोणते? परिस्थितीमुळे जीवनाकडे नकारात्मक दृष्टिकोनातून आपण पाहत असू तर आपण त्यात बदल घडवून आणू शकतो का? आपल्या दृष्टिकोनाची जडणघडण मुख्यतः संस्कारक्षम वयामध्ये होते. मुख्यतः 3 घटकांवरती आपला दृष्टिकोन अवलंबून असतो: वातावरण, अनुभव आणि शिक्षण. आता आपण त्यांचा स्वतंत्रपणे विचार करूया. पहिली गोष्ट म्हणजे वातावरण. आपल्या भोवतालचे वातावरण निर्माण करण्यासाठी पुढील गोष्टी जबाबदार असतात: घर, सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव; शाळा, समवयस्क मित्रांचा प्रभाव; ऑफिस, सहाय्य करणारे किंवा केवळ चुकाच काढणारे वरिष्ठ; प्रसार माध्यम, दूरदर्शन, वृत्तपत्र, नियतकालिक, आकाशवाणी आणि चित्रपट; सांस्कृतिक पार्श्वभूमी, धार्मिक पार्श्वभूमी, परंपरा आणि श्रद्धा, सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती. या साऱ्या गोष्टी एकत्र येऊन संस्कृती बनवतात. घर, ऑफिस, देश, प्रत्येकाची स्वतःची अशी संस्कृती असते. एखाद्या दुकानात विक्रेता, व्यवस्थापक आणि मालक सर्वच जण आपल्या विनम्र वागणुकीने लक्ष वेधून घेतात. पण दुसऱ्या दुकानात एखादा वेगळाच अनुभवी येतो. तेथील प्रत्येक जण मख्ख आणि उद्धट असतो. एखाद्या घरातील मुलं, आई वडील आणि सर्वच माणसं सुस्वभावी, मर्यादशील आणि एकमेकांसाठी जीव टाकणारी असतात. तर काही घरात माणसं कुत्र्या मांजरासारखी सतत भांडत असतात. ज्या देशाचं शासन आणि राजकीय वातावरण सरळ मार्गी असतं तेथील लोक देखील सामान्यतः प्रामाणिक, इतरांना मदत करणारे व ज्ञानप्रिय असतात. अर्थात याच्या विरुद्ध परिस्थिती देखील असू शकते. अप्रामाणिक आणि भ्रष्ट वातावरणात प्रामाणिक माणसाचा कोंडमारा होत असतो, तर प्रामाणिक समाजात अप्रामाणिक व्यक्तीला थारा मिळत नाही. चांगल्या वातावरणात सामान्य कर्मचाऱ्यांची देखील कार्यक्षमता वाढते, पण वाईट वातावरणात चांगला कर्मचारी सुद्धा आपली कार्यक्षमता हरवून बसतो. कोणत्याही ठिकाणी संस्कृती ही वरून खाली झिरपत जाते, खालून वर चढत नाही. म्हणूनच आपण स्वतःसाठी आणि आजूबाजूच्या लोकांसाठी कुठल्या प्रकारचं वातावरण तयार केलं आहे याचं सिंहावलोकन केलं पाहिजे. नकारात्मक वातावरणात सकारात्मक वर्तनाची अपेक्षा कशी करता येईल? कायद्याचा अभाव हा जिथे कायदा बनतो तिथे सरळ मार्गी नागरिक देखील परिस्थितीने भामटे, अप्रामाणिक आणि चोर बनतात. आणि म्हणूनच परिस्थितीचे मूल्यमापन करून स्वतःचे व इतरांचे आयुष्य सुखी करण्याच्या प्रयत्नाला तात्काळ लागणेच इष्ट होय. यानंतर दुसरा महत्वाचा घटक म्हणजे अनुभव. माणसे व घटना याविषयीच्या अनुभवानुसार आपले वर्तन बदलते. एखाद्या व्यक्तीचा सकारात्मक अनुभव आला की आपण देखील त्याच्याकडे सकारात्मकरित्या पाहू लागतो. सकारात्मकरित्या पाहिले तर सकारात्मक अनुभव येतो. आणि तिसरं म्हणजे शिक्षण. इथे मला केवळ पुस्तकी शिक्षण अभिप्रेत नाही, तर औपचारिक आणि अनौपचारिक अशा दोन्ही प्रकारचे शिक्षण अपेक्षित आहेत. ज्ञानाचा उपयोग योजकतेने केल्यास त्याचे रूपांतर शहाणपणात होते आणि त्यातूनच यश पक्के होते. इथे शिक्षण ही संज्ञा व्यापक अर्थाने वापरली आहे. यात शिक्षकाची भूमिका फार महत्वाची असते. शिक्षक हा दीर्घकालीन परिणाम करू शकतो. त्याच्या दूरगामी परिणामांची आपण कल्पनाही करू शकत नाही. माहितीचा अफाट समुद्र आपल्या सभोवताली पसरला आहे, परंतु ज्ञान आणि केवळ शहाणपण यासाठी मात्र आपण आसुसलेले आहोत. शिक्षण हे केवळ उदरनिर्वाहाचे साधन नव्हे, तर शिक्षणामुळे जीवन जगण्याची कला साध्य व्हायला हवी. आपल्या दृष्टिकोनावरती वातावरण, अनुभव आणि शिक्षण या 3 गोष्टींचा फार मोठा प्रभाव आहे. म्हणजेच आपला दृष्टिकोन बदलायचा असेल तर या 3 घटकांवरती जर आपण काम केलं ना, तर आपण एखाद्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलू शकतो. आता या पुस्तकातून समजून घेऊया की सकारात्मक दृष्टिकोनाच्या माणसांची ओळख कशी करायची. केवळ रोगमुक्त असणं म्हणजे आरोग्य संपन्न असणं नव्हे. त्याचप्रमाणे आपला दृष्टिकोन नकारात्मक नसणं याचा तो सकारात्मक आहे असंही नाही. सकारात्मक व्यक्तिमत्व काही ठळक गुणांमुळे उठून दिसतं. आस्था, आत्मविश्वास, चिकाटी, नम्रता हे त्यापैकी काही गुण होत. हे गुण असणारी माणसं स्वतः जबरदस्त आशावादी असतात. आपण यशस्वी होणारच
या सकारात्मक भूमिकेतून ते नेहमी काम करतात. इतरांकडेही ती आशावादी दृष्टीने पाहतात. सकारात्मक दृष्टिकोनाच्या व्यक्ती म्हणजे अत्यंत उपयुक्त, जणू बारमाही फळच. सर्वांना ते हवेहवेसे वाटते. या सकारात्मक दृष्टिकोनाचे फायदे काय आहेत हे समजून घेऊया. हे फायदे ना सहज लक्षात येण्यासारखे आहेत, पण त्याकडे दुर्लक्ष होण्याचीही शक्यता असते. सकारात्मक दृष्टिकोनामुळे आपल्याला खालील फायदे होऊ शकतात. पहिलं म्हणजे आपल्या उत्पादकतेमध्ये वाढ होते. मिळून मिसळून काम करण्यास प्रोत्साहन मिळते. समस्यांचं निराकरण होतं. गुणवत्ता वाढते. सलोख्याचं खेळीमेळीचं वातावरण तयार होतं. निष्ठा निर्माण होते. नफ्यात वाढ होते. मालक, कर्मचारी आणि गिरायक यांच्यामधील संबंध सुधारण्यास प्रेरणा मिळते. मानसिक तणाव कमी होतो. व्यक्तीची सामाजिक जाणीव वाढते. सर्वांसाठी काम करण्याची प्रेरणा मिळते आणि यामुळे देशाचा आणि समाजाचा फायदा होतो. व्यक्तिमत्व प्रसन्न होण्यास मदत होते. तर नकारात्मक दृष्टिकोनाचे काही दुष्परिणाम आहेत. जीवन ही मूलतः अडथळ्यांची शर्यत होय आणि त्यात नकारात्मक दृष्टिकोनाच्या व्यक्ती स्वतःच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरतात. नकारात्मक दृष्टिकोनाच्या व्यक्तींना आपली नोकरी, मैत्री, नातेसंबंध इतकंच काय वैवाहिक संबंध देखील टिकवणं जड जातं. नकारात्मक दृष्टिकोनामुळे त्यांना पुढील गोष्टींना तोंड द्यावं लागतं. एक म्हणजे कडवटपणा, नाराजी, निरुद्देश जेवण, अनारोग्य, स्वतःसाठी आणि इतरांसाठी मानसिक. सकारात्मक दृष्टिकोन आत्मसात करण्याचा मार्ग. आपल्या स्वभावाची आणि वृत्तीची जडणघडण होते. त्या संस्कारक्षम वयामध्ये सकारात्मक दृष्टिकोन अंगी बाणणे फार सोपं व हितकर असतं. पण याचा अर्थ असा नव्हे की जाणून बुजून किंवा अजाणतेपणाने आपला नकारात्मक दृष्टिकोन बनलेला असेल तर तो कधीच टाकून देता येत नाही. अशा दृष्टिकोनात बदल घडवून आणता येतो. अर्थात हा बदल घडवून आणणं सोपं नाही. सकारात्मक दृष्टिकोन आत्मसात करून टिकवण्यासाठी पुढील मार्गाचा अवलंब करावा. सकारात्मक दृष्टिकोनामागील तत्वांची जाणीव ठेवणं. सकारात्मक व्यक्ती बनण्याचा संकल्प करणं आणि या सर्व तत्वांचं निष्ठापूर्वक व शिस्तबद्ध रीतीने पालन करणं. एक जबाबदार, प्रौढ व्यक्ती म्हणून आपली जडणघडण होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी प्रभावी ठरतात? आपल्या भोवतालची परिस्थिती, आपले शिक्षण, आपला अनुभव, याशिवाय आणखी कोणाला जबाबदार धरता येईल? खरं तर यासाठी आपण स्वतःच जबाबदार असतो. जीवनात कधी ना कधी जबाबदारी स्वीकारावीच लागते. स्वतःला दोष देण्याऐवजी आपण अवतीभोवतीच्या व्यक्ती आणि घटना यांना दोषी ठरवतो. सकाळी उठल्यावर आपल्या दिवसाची सुरुवात प्रसन्न मनानं, सकारात्मक विचारानं करणं हे तर आपल्याच हातात असतं. एक प्रौढ, जबाबदार व्यक्ती म्हणून आपलं वर्तन आणि कृती याची जबाबदारी आपलीच असायला हवी. नकारात्मक दृष्टिकोन असलेले लोक आपल्या अपयशाचं खापर आपले आई वडील, शिक्षक, जीवनसाथी, अर्थव्यवस्था, शासन व्यवस्था आणि सर्व जग यांच्यावर फोडून मोकळे होतात. यासाठी भूतकाळाचे जोखड फेकून दिले पाहिजे. आपण मुख्य प्रवाहात सामील झालं पाहिजे. आपल्या सर्व स्वप्नांना एकवटून पुढे गेलं पाहिजे. सत्य, प्रामाणिक आणि चांगल्या सकारात्मक गोष्टींचा ध्यास घेतला की आपला दृष्टिकोन आपोआपच सकारात्मक बनत जाईल. सकारात्मक मनोवृत्ती निर्माण होऊन ती टिकावी असं वाटत असेल ना, तर पुढील प्रमाणे पावलं टाकणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे दृष्टिकोन बदला. सकारात्मकतेचा शोध घ्या. जीवनातील सकारात्मक गोष्टी डोळसपणे शोधल्या पाहिजेत. एखादी व्यक्ती किंवा घटना यामधील दोष, वैगुण्य पाहण्यापेक्षा त्यामधील गुणांचा शोध घ्यावा. नकारात्मक दृष्टिकोनामुळे केवळ चुका व दोष शोधण्याची सवय आपल्या मनाला लागलेली असते. त्यामुळे चांगल्याकडे आपलं पूर्ण दुर्लक्ष होतं. दोष शोधणाऱ्या व्यक्तीला अगदी स्वर्गात गेल्यावरही दोषच आढळतील. आपल्या भोवती बहुतेकांना आपण ज्याचा शोध घेतो तेच सापडतं. मैत्री, सुख आणि सकारात्मकता यांची कामना करणाऱ्यांना त्या सर्व गोष्टी प्राप्त होतात. उलट भांडकुदळ माणसाच्या नशिबी भांडणच लिहिलेलं असतं. नकारात्मक विचाराच्या माणसाच्या नशिबी उदासीनताच असते. इथे मात्र एक इशारा द्यावासा वाटतो. सकारात्मकतेचा शोध घेणं म्हणजे दोषांकडे दुर्लक्ष करणे नव्हे. यानंतर आहे सोन्याचा शोध. अँड्रू कार्नेगी हा स्कॉटिश युवक अमेरिकेत आला. सुरुवातीला उदरनिर्वाहासाठी छोटी मोठी कामं करू लागला. एक दिवस तो अमेरिकेच्या सर्वात मोठ्या
पोलादाच्या कारखान्याचा मालक बनला. त्याच्या कामाचा व्याप एवढा वाढला की एका वेळी अनेक कोट्याधीश त्याच्यासाठी काम करू लागले. कोणीतरी कार्नेगीला विचारलं, तुम्ही लोकांशी कशा प्रकारे संबंध ठेवता? कार्नेगीने उत्तर दिलं, लोकांशी संबंध ठेवणं म्हणजे सोन्यासाठी खोदकाम करणं होय. 1 अंश सोने मिळवण्यासाठी तुम्ही कित्येक टन माती दूर करावी लागते, पण खोदकाम करताना तुम्ही मातीचा नव्हे तर सोन्याचा शोध घेत असता. तुमचा दृष्टिकोन कसा असावा तर सोन्यासाठी खोदकाम करण्यासारखा असावा. तुम्ही जर लोकांमधील आणि परिस्थितीमधील जर दोषच काढायचं ठरवलं तर तुम्हाला खूप दोष सापडतील. मग तुम्हीच ठरवा तुम्ही काय शोधणार. अँड्रू कार्नेगीच्या उत्तरात फार मोठा संदेश आहे. प्रत्येक माणसामध्ये आणि परिस्थितीमध्ये काहीतरी सकारात्मक असतंच. पुष्कळ वेळा हे चांगलं सकारात्मक असं जे काही असतं ना ते पुरेसं स्पष्ट असतं असं नाही, आणि त्यामुळे आपल्याला कदाचित खोल खणावं लागतं. शिवाय लोकांमधील आणि परिस्थितीमधील चुका शोधण्याची आपल्याला इतकी सवय लागलेली असते ना की आपण चांगलं बघायचं विसरूनच जातो. कुणीतरी म्हटलंय तर पडलेलं घड्याळ सुद्धा दिवसातून 2 वेळा अचूक वेळ दाखवतं. तेव्हा एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा सोन्याचा शोध घेता ना तेव्हा टनावारी दगड माती बाजूला करावी लागते, पण हा तुमचा शोध सोन्यासाठी असतो, दगड मातीसाठी नाही. तर मित्रांनो, आजच्या या वाचनातून आपल्याला 2 महत्वाचे मुद्दे कळले. ते म्हणजे आपल्या दृष्टिकोनावरती कोणकोणत्या गोष्टींचा परिणाम होतो आणि लोकांमध्ये किंवा परिस्थितीमध्ये आपण कोणत्या प्रकारे बघितलं पाहिजे, काय शोधलं पाहिजे आणि किती निष्ठापूर्वक आपण सकारात्मकतेचा शोध घेतला पाहिजे. खरंच मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये जर आपण सकारात्मक झालो ना तर त्या वाइब्स आपण ट्रान्समिट करतो आणि आपल्या आयुष्यामध्ये देखील सकारात्मक गोष्टी सहज आणि आपोआप घडायला लागतात.